नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत चैतन्य, अर्जुन आणि सायली तिघेही आश्रमात आलेले असतात. चैतन्य आणि अर्जुन आपापलं काम करत असतात, शोधाशोध करत असतात, तर सायली देखील आश्रमामध्ये शोधत असते. आता त्याच वेळी मधुभाऊंच्या बायकोचा फोटो तिला तिथे सापडतो. मग त्या फोटोवरची धूळ ती बाजूला करते आणि म्हणत असते की निराधार मुलांना आधार मिळावा हाच तर तुमचा प्रयत्न होता ना, आणि मला माहिती आहे की हेच तुमचं स्वप्न होतं. आता तेच तुमचं स्वप्न मला वाचवण्याची गरज आहे. प्लीज मला आशीर्वाद द्या आणि मला ह्या कामात यशस्वी होऊ द्यात. सायली मधुभाऊंच्या बायकोच्या फोटोकडे बघून फार रडत असते. तिला फार वाईट वाटत असतं. आपण हा आश्रम वाचवू शकेल की नाही अशी तिला भीती वाटू लागते. तर सायलीच्या ह्या वेदना अर्जुनला समजतात. अर्जुन सायलीकडे बघतो. सायलीला रडताना बघून त्याला फार वाईट वाटतं आणि मग तो विचार करतो की नाही, काहीही करून मला मिसेस सायलींच्या या वेदना कमी करता आल्याच पाहिजे. काहीही करून त्यांचं हे घर त्यांना पुन्हा मिळायलाच हवं. चैतन्य अर्जुनला म्हणतो की अर्जुन, बरं मी बाहेर गार्डनमध्ये चेक करतो, तू इथेच चेक कर. परंतु अर्जुनचं लक्ष मात्र सायलीकडेच असतं. सायली रडत असते, अर्जुन तिच्याकडे बघत असतो. चैतन्याच्या बोलण्याकडे त्याचं काही एक लक्ष नसतं. मग चैतन्य आता थोडासा आवाज करतो आणि अर्जुनला म्हणतो की काय रे अर्जुन, आता प्रेमापुढे तू कामही विसरायला लागलायस का? अर्जुन म्हणतो की चैतन्य, अरे त्यांची अवस्था बघ ना कशी झाली आहे. चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन, त्यांची अवस्था ती सुधारावी म्हणून तर हे प्रयत्न करतो ना आपण. हे बघ अर्जुन, आपल्याकडे जो काही वेळ आहे तो आपल्याला सत्कारणी लावायचा आहे. आपल्याला वेळ वाया घालवायचा नाहीये. मी बाहेर गार्डनमध्ये बघतो, तोपर्यंत तुम्ही इथे शोधाशोध करा. चैतन्य बाहेर निघून गेल्यावर अर्जुन आता सायलीजवळ येतो. सायलीच्या खांद्यावर हात ठेवतो आणि सायलीला म्हणतो की मिसेस सायली, मला तुमच्या मनाची अवस्था कळते, पण मिसेस सायली, आता आपल्याला कामावर फोकस करायला हवं ना, कारण हे घर मिळवण्यासाठीच आपण प्रयत्न करतोय आणि त्यासाठी आपल्याला कोर्टाने थोडासाच वेळ दिलाय. तो वेळ आपल्याला सत्कारणी लावायचा आहे. त्यामुळे मिसेस सायली, आपण आता फक्त आणि फक्त कामाकडे लक्ष दिलं पाहिजे. या घरात कुठे काय ठेवलंय, या घराला तुम्ही जितकं जाणू शकता तितकं कोणीच जाणत नसेल. तुम्ही एक काम करता का? तुम्ही मधुभाऊंच्या रूमपासून सुरुवात करता का? कारण मधुभाऊंचं आणि विलासचं भांडण मधुभाऊंच्या रूमपासूनच सुरू झालं होतं. समजा त्या जागी जर तुम्हाला काही अनोळखी किंवा काही विचित्र दिसलं तर मला लगेचच बोलवा. सायली म्हणते की हो सर. सायली लगेचच आता मधुभाऊंच्या रूममध्ये जाते. खूप दिवसांनंतर आज ती मधुभाऊंच्या रूममध्ये आलेली असते. मधुभाऊंच्या रूमकडे बघून तिचा भूतकाळ जागा होतो आणि तिला भूतकाळातल्या गोष्टी आठवत असतात. त्यात थोडीशी ती रमून गेलेली असते, परंतु पुन्हा एकदा स्वतःवर कंट्रोल करते आणि म्हणते की नाही, मला मधुभाऊंसाठीच हे काम करायचं आहे. मला मधुभाऊंसाठी शोधाशोध करायची आहे. माझ्याकडे खूप कमी वेळ आहे, त्यामुळे मला लवकरात लवकर आता पुराव्यापर्यंत पोहोचायचं आहे. त्यामुळे सायली लगेचच आता तिथे शोधाशोध करू लागते. सायली आणि अर्जुन दोघंही घरामध्ये शोधाशोध करत असतात. सायली जेव्हा टेबलाच्या खाली वाकून बघते, एक चमकणारी काहीतरी गोष्ट दिसते. त्यामुळे सायली आता मोबाईल लावून बघत असते. ती दिसत नसते. सायली आता टेबल जरा बाजूला सरकवून ती गोष्ट काढते, तर ते काही नसतं. तिथे ॲल्युमिनियम फॉईलचा तुकडा पडलेला असतो आणि त्यामुळे तो रात्रीच्या अंधारात चमकत असतो. अर्जुन सायलीला आवाज देतो की मिसेस सायली, काही सापडलं का तुम्हाला? तेव्हा सायली अर्जुनला सांगते की हो सर, शोधतीये मी. सायली खूपच पॅनिक झालेली असते. तिला फार भीती वाटत असते. मग ती स्वतःच्याच मनाला समजावून सांगते की नाही सायली, ही वेळ अशी ढासाळून जाण्याची अजिबात नाही आहे. आता मात्र तुझ्याकडे वेळ खूप कमी आहे, त्यामुळे तुला लवकरात लवकर सगळं उरकावं लागेल. सायली पॅनिक झालेली असते. स्वतःला समजावून सांगत असते की तुझ्याकडे वेळ खूप कमी आहे, त्यामुळे लवकरात लवकर तू शोधाशोध कर. तुला नक्कीच काहीतरी सापडेल. आणि मग सायली आता मोटिवेट होऊन पुन्हा एकदा शोधाशोध करायला लागते. अर्जुन जेव्हा घरामध्ये शोधत असतो त्यावेळी चैतन्य तिथे येतो. अर्जुनला विचारतो की काय रे अर्जुन, काही सापडलं का? अर्जुन म्हणतो की नाही रे, अजून तर काहीच सापडलं नाही. चैतन्य म्हणतो की हो ना यार, मलाही काही सापडत नाहीये. मी इकडे बाहेर शोधलं, गार्डन एरियाकडे शोधलं, परंतु मला असं संशयास्पद काहीही सापडलेलं नाहीये. चैतन्य म्हणतो की अर्जुन, आता काय करायचं? आपल्याला मिळालेला एक्स्ट्रा दिवस वाया जाणार का? अर्जुन म्हणतो की चैतन्य, मलाच काही कळत नाहीये. नक्की आता कुठे शोधाशोध करायची आणि काय काय सापडायचं आपण तेच कळत नाही. आपण एक काम करूयात चैतन्य, आपण एक काम करू शकतो. आपण एक काम करूयात की जिथे मर्डर झाला होता ती जागा पुन्हा एकदा आपण बारकाईने शोधूयात. चैतन्य म्हणतो की अर्जुन, मला तर हरल्यासारखंच वाटतंय रे. असं वाटतंय की आपण मूर्ख ठरलोय. अर्जुन म्हणतो की नाही चैतन्य, आपल्याला निगेटिव्ह होऊन अजिबात चालणार नाहीये. तू शोध, आपण सगळं काही शोधूयात. प्लीज तू पॅनिक हो आणि निगेटिव्ह विचार अजिबातच करू नकोस.
असं म्हणत आता अर्जुन पुन्हा एकदा जिथे मर्डर झालेला असतो त्या ठिकाणी येऊन पोहोचलेला असतो। तर मित्रांनो, मागच्या हप्त्यातील आपली पैठणीची विनर ठरलेली आहे अपर्णा निलेकर। सर्वात प्रथम तुमचं खूप खूप अभिनंदन। अपर्णा, तुमच्यासाठी महत्त्वाची सूचना अशी आहे की कमेंट बॉक्समध्ये जो फॉर्म दिलेला आहे तो फॉर्म लवकरात लवकर तुम्ही भरा आणि आमच्याशी संपर्क करा। तुम्ही पाठवलेल्या ॲड्रेसवर तुम्हाला तुमची पैठणी मिळेल। तर मित्रांनो, या हप्त्यातील आपली भेट असणार आहे आकर्षक साडी। तर लगेचच आपला व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक देखील करा आणि सोबतच तुम्ही जी कमेंट कराल त्या कमेंटच्या शेवटी तुमचा आवडीचा रंग लिहा। तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल, व्हिडिओला लाईक केलेलं असेल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल आणि तुमच्या आवडीचा रंग कमेंटमध्ये लिहिलेला असेल तरच तुम्हाला पुढची साडी भेटू शकते। त्यामुळे वाट कसली बघताय, लगेचच कामाला लागा। धन्यवाद। अर्जुन इकडे तिकडे बघत असतो, कुठे काय भेटतंय की काय हे शोधत असतो। कुठून सुरुवात करावी हे त्याला कळत नसतं आणि मग आता तो विचार करत असतो की नाही अर्जुन, तुझ्याकडनं काहीतरी चुकतंय, काहीतरी तुझ्याकडनं राहतंय, तू आता नीट शोधायला सुरुवात कर। अर्जुन स्वतःलाच मोटिवेट करतो आणि पुन्हा एकदा शोधाशोध करायला सुरुवात करतो। तर जेव्हा तो खाली वागतो तर एका बेडच्या खाली एक काहीतरी चकाकणारी गोष्ट त्याला दिसत असते। त्यामुळे तो चैतन्याला बोलावतो, चैतन्याला आवाज देतो की चैतन्य लवकर इकडे। मग चैतन्य येतो, दोघंही मिळून तो बेड बाजूला ठेवतात। तर चैतन्य अर्जुनला म्हणतो की अर्जुन काय झालंय? अर्जुन सांगतो की अरे बघ ना, तिथे काहीतरी चकाकणारी गोष्ट तुला दिसते का? अरे तिथं काहीतरी चमकतंय। चैतन्य म्हणतो की अरे हो रे। अर्जुन आता ती चमकणारी गोष्ट काढण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु ती गोष्ट काही निघत नसते। मग अर्जुन आता सायलीला देखील आवाज देतो। सायली तिथे आलेली असते। सायली विचारते की काय झालं सर? अर्जुन म्हणतो की सायली, मला तुमची हेअरपिन द्या बरं। मग सायली लगेचच तिची हेअरपिन काढून अर्जुनच्या हातामध्ये देते। मग अर्जुन आता ती पिन जरा सरळ करतो आणि त्याच्या साह्याने आता ती चमकणारी गोष्ट काढतो। अर्जुनने आता ती चमकणारी गोष्ट काढून बोटावर घेतलेली असते। अर्जुन, चैतन्य, सायली तिघही ती गोष्ट बघत असतात। अर्जुन म्हणतो की नक्की काय आहे हे? कसला तरी तुकडा वाटतोय। चैतन्य म्हणतो की अर्जुन दाखव, मला माझ्या हातावर दे। चैतन्य अर्जुनला म्हणतो की अर्जुन, अरे ते शूजचं फिटिंग नसतं का ते वाटतंय, नाहीतर कोणाच्या तरी कफलिंगचा तुकडा वाटतोय। अर्जुन म्हणतो की नाही चैतन्य, एक गोष्ट लक्षात घे की इथे डायमंड लावलेले आहेत, याचा अर्थ काय होतो की कुठल्या तरी लेडीजच्या गोष्टीशी रिलेटेड आहे। मिसेस सायली, तुमच्या पर्सला वगैरे असं काही लागलेलं असतं का? सायली म्हणते की नाही हो सर, माझ्या पर्सला तर असं कधीच काही नसतं। अर्जुन म्हणतो की हा तुकडा ना जरा जुना दिसतोय, म्हणजे कदाचित आश्रमात जेव्हा तुम्ही राहत नव्हता ना तेव्हाचा कधीतरी। मग सायली आता तो तुकडा हातामध्ये घेते। सायली म्हणत असते की सर अहो, परंतु हा तर सोन्याचा तुकडा आहे आणि कोणाच्या तरी दागिन्याचा तुकडा दिसतोय आणि आश्रमात त्याचा सोन्याचा दागिना भेटणं तर मुश्किल आहे। चैतन्य म्हणतो की अहो सायली वहिनी, आश्रमामध्ये तुम्ही होतात, कुसुमताई होते, त्यानंतर काकू होते, अहो त्यांच्यापैकी कोणाचा तरी असेल ना। सायली म्हणते की अहो चैतन्य भाऊजी, इथे आश्रमामध्ये खाण्यापिण्याचे वांदे होते, तर दागिने कुठून असणार आमच्याकडे? कोणाकडे एखादं कानातलं असायचं किंवा एखादी चेन, या व्यतिरिक्त काहीच नसायचं। पण हा मला कानातल्याचा तुकडा वाटत नाहीये। अर्जुन म्हणतो की हो, आणि चेनचा सुद्धा तुकडा नाहीये हा। अर्जुन म्हणतो की हा कुठला तरी महागड्या दागिन्याचा तुकडा, एवढं मात्र नक्की। सायली म्हणते की हो असेल, परंतु 100% सांगते की आश्रमामध्ये हा कोणाचाच नाहीये। अर्जुन म्हणतो की बरं ठीक आहे, आपण एक काम करूया, याला एव्हिडन्स बॉक्समध्ये ठेवूयात आणि बाकीचे शोधाशोध करायला सुरुवात करूयात। मग अर्जुन लगेचच तो तुकडा आता एका पिशवीत टाकतो आणि ती पिशवी आता एव्हिडन्स बॉक्समध्ये टाकतो। अर्जुन चैतन्य आणि सायलीला म्हणतो की आता एक तर गोष्ट भेटली आहे, आता अजून बघूयात आपल्याला काही भेटतं की काय। अर्जुन, चैतन्य, सायली पुन्हा एकदा शोधाशोध करायला लागतात आणि मग त्यानंतर सायली आता किचनमध्ये जाऊन शोधत असते। किचनमधील सर्व भांडी तिची ओळखीची असतात। किचनमधील ती भांडी बघून सायलीला आता तिचे जुने दिवस आठवलेले असतात। या किचनमध्ये ती मुलांसाठी सर्वांसाठी जेवण बनवायची आणि मग सर्वजण एकत्र बसून जेवण करायचे। त्यानंतर सायली इमोशनल न होता पुन्हा एकदा स्ट्रॉंग होते आणि पुन्हा एकदा पुरावे शोधायला सुरुवात करते। त्यानंतर आता ती हॉलमध्ये आलेली असते। पुन्हा एकदा हॉलमधील कपाटात तिला काहीतरी भेटतं आणि ती पुन्हा एव्हिडन्स बॉक्समध्ये ते ठेवून देते। चैतन्याला सुद्धा लाल रंगाची काहीतरी गोष्ट भेटलेली असते आणि मग चैतन्य सुद्धा ती गोष्ट एव्हिडन्स बॉक्समध्ये टाकतो। चैतन्य, अर्जुन, सायली अगदी जीवाचं रान करून सगळं काही शोधत असतात। तर इकडे प्रतिमा घरच्यांसोबत बसलेली असते। पूर्ण आजी म्हणते की आज कितीतरी दिवसानंतर प्रतिमासोबत कॉफी पिताना खरंच खूप छान वाटतंय।
पूर्णा आजी प्रतिमाला विचारते की काय ग प्रतिमा, तुला आठवतं का लग्नाआधी तू अशीच आमच्यासाठी कॉफी बनवायची, मग आपण सर्वजण कॉफी पीत बसायचो. कल्पना म्हणते की आणि आपण प्रतिमाला किती चिडवायचो की प्रतिमा सारखी माहेरी यायची, माहेरशिवाय तिला करमायचंच नाही, त्यामुळे आम्ही म्हणायचो की रविराज भाऊजी सारखे तिच्यावर चिडत असतील. अश्विन म्हणतो की रविराज काका आणि प्रतिमा आत्याला छळणार, आहा शक्यच नाही ते. रविराज काकाने प्रतिमा आत्याला फक्त बोलणं म्हणजे रविराज काकासाठी पाप आहे. मला मात्र यातल्या कुठल्याही गोष्टी आठवत नसतात, त्यामुळे प्रतिमा शांत बसलेली असते. पूर्णा आजी प्रतिमाला म्हणते की लग्नानंतर मी प्रतिमा तुला नेहमी एक गोष्ट विचारायची आणि आज ती गोष्ट मी तुला विचारणार आहे. तुला त्या घरामध्ये कसला त्रास तर नाही ना ग? मग प्रतिमा म्हणते की नाही, मला कुठला त्रास नाही, रविराज आहेत ना. असं म्हटल्यावर सर्वांना खूप बरं वाटतं. तर प्रिया मात्र प्रतिमाकडेच बघायला लागते की हिला फक्त माझ्याशी बोलायला प्रॉब्लेम आहे. माझ्याशी जेव्हा हिला बोलायचं असतं तेव्हा मात्र मूग गिळून बसते आणि बाकी सगळ्यांच्या बाबतीत गुणगान गात फिरत असते. माझं कधी गुणगान गाणार? हिला एवढ्या गोळ्या वगैरे नेऊन देते, औषधं पाण्याची हिची काळजी घेते, हिच्या खोलीत हिला भीती वाटू नये म्हणून हिच्या खोलीत झोपायला जाते माझं फ्रीडम विसरून सुद्धा, आणि ही बाई माझ्याशी एक शब्दही बोलत नाही, माझ्याबद्दल कधी गुणगानही गात नाही, आणि ज्या लोकांचं नाही त्या लोकांचं बरोबर गुणगान गाते. पूर्णा आजी हसते आणि प्रतिमाला म्हणते की प्रतिमा तुला माहिती आहे, लग्नानंतर जेव्हा मी तुला हा प्रश्न विचारायची ना की तू तुझ्या घरी खुश तर आहेस ना आणि तुला कसला त्रास तर नाही ना, तेव्हा तू मला सेम हेच उत्तर द्यायची की नाही, रविराज आहे ना माझ्यासोबत. अस्मिता म्हणते की मला असं वाटतं की रविराज काका खूप रोमॅन्टिक असणार आहे आणि मला तर असं वाटतं की तेव्हापेक्षा तो आत्ता प्रतिमा आत्यावर जास्त प्रेम करतो. अश्विन म्हणतो की ऑब्विसली करणारच, कारण प्रतिमा आत्याची त्याने किती वाट बघितली आहे, आपल्या सगळ्यांना काही माहीत नाही आहे का ही गोष्ट? प्रतिमा आत्यावर त्याचं एवढं प्रेम होतं म्हणून तर त्याने प्रतिमा आत्याची एवढी वाट बघितली ना. आता मात्र प्रतिमाला थोडंसं रविराजबद्दल छान वाटत असतं. सर्वजण प्रतिमाला चिडवत असतात आणि प्रतिमाला ते कुठेतरी छान वाटत असतं. तर प्रियामध्येच म्हणते की मला सुद्धा माझ्या आईची फार काळजी वाटते आणि मी सुद्धा माझ्या आईवर खूप प्रेम करते, म्हणून तर आईला माझा सुद्धा किती आधार वाटतो, हो की नाही ग आई? प्रतिमा आता प्रियाचा चांगलाच पोपट करते. प्रियाबद्दल एक शब्दही न बोलता प्रतिमा म्हणते की सायलीला यायला उशीर होईल का? प्रिया आता चांगलीच तोंडावर पडलेली असते की ह्या बाईला मी काहीही जरी विचारलं तरी हिच्या तोंडून सायलीचंच नाव कसं काय बरं निघतं. माझ्याबद्दल जेव्हा मी हिला काहीतरी विचारायला जाते तेव्हा मात्र हिला फक्त आणि फक्त सायलीच दिसते. कल्पना म्हणते की हो ग प्रतिमा, मला तर वाटतंय की बाबा तिला यायला थोडा उशीरच होईल, कारण आश्रमात काय चाललंय आपल्याला काही माहीत नाही ना ग. पूर्णा आजी म्हणते की देव त्यांच्या कामामध्ये कुठलंही विघ्न येऊन देणार नाही याची मला खात्री आहे. पूर्णा आजी देवी आईच्या पाया पडत असते, प्रार्थना करत असते की सायली अर्जुन ज्या कामासाठी गेले ते काम त्यांचं व्यवस्थित पार पडू देत. प्रतिमा म्हणते की मी वर जाऊ का? पूर्णा आजी म्हणते की अगं वर जाऊ का असं का विचारतीयस, जा ना तुला वर जायचं तर, आणि तू तसंही त्यांची खोली बघितली नाहीयेस ना, जा तुला जायचं तर, आणि विचारतीयस काय, हे तर तुझंच घर आहे. प्रिया मनामध्ये म्हणत असते की ह्या दोघींना काय एकमेकींना समजून घेण्याचा कुठला पुरस्कार मिळवायचा आहे काय? मग प्रिया आता प्रतिमाला म्हणते की बरं आई चल मी पण येते तुझ्यासोबत, काय आहे पायऱ्या चढताना काही तुला त्रास वगैरे झाला तर मी असायला हवं की नाही तिथे तुला पकडायला. प्रतिमा तिला खाणाखुणा करून सांगत असते की नाही नाही त्याची काही गरज नाही, मी जाईल माझी. याला प्रतिमाचा खूप राग येत असतो की ह्या बाईसाठी मी जरी काही करायला गेले ना तरी सुद्धा हिचं नाही नाही चिरट चालूच असते. तर अस्मिता म्हणत असते की अगं प्रतिमा आत्या, प्रिया बघ ना किती प्रेमाने तुझं करण्याचं बोलते, प्रिया बघ ना किती प्रेम करते तुझ्यावर, अगं तिला तुझी काळजी वाटते, अगं येऊ दे ना तिला तुझ्यासोबत. अस्मिता असं बोलल्यावर प्रतिमा म्हणते की ठीक आहे. मग प्रिया म्हणते की चल आई मी तुला घेऊन जाते. मग प्रिया आणि प्रतिमा दोघीही आता सायली आणि अर्जुनच्या रूममध्ये जायला निघतात. तर इकडे सायली, अर्जुन, चैतन्य हे शोधाशोध करत असतात. सायली हॉलमध्ये येऊन शोधत असते आणि तिला निळ्या रंगाची काहीतरी एक गोष्ट सापडते. मग ती एव्हिडन्स बॉक्समध्ये आणून टाकते. त्यानंतर सायली पुन्हा शोधाशोध करायला दुसऱ्या रूममध्ये जाते, परंतु त्याच वेळी तिचं लक्ष एका ठिकाणी जातं. तिला काहीतरी अडकल्यासारखं तिथे जाणवतं. सायली आता तिथे बसते आणि मग त्या फटीतून ती वाकून बघत असते की काय आहे त्याच्यामध्ये. तिला काहीतरी तुकडा तिथे पडलेला दिसत असतो. मग ती लगेचच अर्जुन आणि चैतन्य दोघांनाही बोलवते. अर्जुन म्हणतो की काय झालं मिसेस सायली? तर सायली सांगते की अर्जुन सर इथे काहीतरी अडकलंय, एकदा चेक करा बरं. मग अर्जुन खाली बसतो, सायलीकडे पुन्हा एकदा पिन मागतो. मग त्या पिनेच्या साह्याने आता बरोबर अर्जुन आता काळजीपूर्वक तो तुकडा बाहेर काढतो.
तर ते कसलं तरी कार्ड असतं, त्याच्यावर खूप सारी धूळ जमा झालेली असते. खरं तर ते व्हिजिटिंग कार्ड असतं. चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन, हे तर व्हिजिटिंग कार्ड आहे. अर्जुन म्हणतो की हो ना, तीच बुटीक यांचं व्हिजिटिंग कार्ड आहे. मग अर्जुनला असं वाटतं की आश्रमातील सायलीचं वगैरे असेल हे सगळं. तर सायलीला तो विचारतो की मिसेस सायली, तुम्ही हे नाव कधी वाचलंय का? सायली म्हणते की अजिबात नाही सर. आणि हे कार्ड बघून तर असं वाटतंय की हे खूप महागड्या कपड्यांचं दुकान असेल. ह्या आशा किंवा कुठल्याच दुकानामध्ये आम्ही कधी कपडे घ्यायला गेलोच नाही, कारण कुसुमताईच सगळे आमचे कपडे शिवायची. आणि हो, प्रिया कधी कधी असे कपडे वापरायची, परंतु ते तिचे नसायचे, ते तिच्या मैत्रिणींचे असायचे. अर्जुन म्हणतो की याचा अर्थ हे कार्ड कोणाचं तरी बाहेरच्यांचं आहे. आणि कार्डची अवस्था बघून एक गोष्ट लक्षात येते की हे कार्ड इतकं जुनं आहे की साधारणतः याला 1.5 वर्ष तरी झाले असतील. कदाचित हे कार्ड या फटीमध्ये अडकलं होतं, त्यामुळे कदाचित कोणाला दिसलं नसेल. आता चैतन्याला लगेचच समजतं, कारण चैतन्य हा साक्षीसोबत राहत असतो. गेली कित्येक दिवस त्याने साक्षीसोबत दिवस काढलेले असतात आणि त्यातून त्याला कळलेलं असतं की साक्षी किती एक्सपेन्सिव्ह ड्रेसेस घालते, साक्षीकडे कशा कशा प्रकारचे ड्रेसेस आहे. आणि मग तो अर्जुनला म्हणतो की अर्जुन, अरे आश्रमात तर कोणी एवढे एक्सपेन्सिव्ह कपडे घालणार नाही, पण साक्षी असे कपडे घालायची, म्हणजे साक्षी असे डिझायनर आउटफिट घालायची, मला माहिती आहे. अरे तसंही आपण साक्षी इथे असल्याचे पुरावे शोधतोय ना, आणि मग कशावरनं हे कार्ड साक्षीचं नसेल? अर्जुन म्हणतो की हो चैतन्य, तुझी शंका नाकारता येणार नाही आपल्याला, आणि मलाही तसं वाटतंय. परंतु मला एक गोष्ट सांग की ह्या प्रीतीज बुटीकचं कधी तू नाव साक्षीच्या तोंडून ऐकलंय का? म्हणजे साक्षीने कधी या बुटीकचं नाव तुझ्यासमोर घेतलंय का? तर चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन, आता ते मी कसं काय सांगू शकतो, कारण साक्षी खूप जास्त शॉपिंग करायची, कुठल्या कुठे ती शॉपिंग करण्यासाठी जायची, असे कितीतरी बुटीकचे कार्ड तिच्याकडे असेल, आणि त्यामधलं हेच बुटीक ते होतं असं मी कसं काय ओळखू? तरी सुद्धा दे बरं माझ्याकडे, एकदा मी बघतो, असं म्हणत चैतन्य ते कार्ड हातामध्ये घेतो. चैतन्य आता हातामध्ये ते कार्ड घेतो आणि म्हणतो की तिला आतापर्यंत अशा 56 बुटीकला मी ड्रॉप केलंय. आता त्यापैकी हे कुठलं बुटीक आहे हे मला काही कळत नाहीये. त्यानंतर चैतन्य ॲड्रेस चेक करतो. त्या कार्डवरचा ॲड्रेस हा पनवेलचाच असतो. ते बघून चैतन्य शॉक होतो आणि अर्जुनला विचारतो की अरे अर्जुन, या कार्डवरचा ॲड्रेस तर पनवेलचाच आहे. अर्जुन म्हणतो की याचा अर्थ हे ॲड्रेस इथलाच आहे म्हटल्यावर आपल्याला इथं शोधणं सोपं जाईल. आपण एक काम करूया, आपण ह्या बुटीकला भेट देऊयात आणि ह्या बुटीकमध्ये जाऊन आपण थोडी चौकशी करूयात आणि त्यांना विचारूयात की साक्षी शिकरे तुमच्याकडे शॉपिंग करते का? किंवा आपण त्यांना हेही विचारू शकतो की निदान 1.5 वर्षापूर्वी त्यांनी इथे शॉपिंग केली आहे का? चैतन्य म्हणतो की अर्जुन परफेक्ट, आपण जर हे केलं तर साक्षीचं नाव लगेचच पुढे येईल, आणि साक्षी जर त्या बुटीकमध्ये गेलेली असेल तर आपल्याला लगेच तिला पकडता येईल. सायली म्हणते की हो ना सर, याचा अर्थ साक्षीचा संबंध आपण लगेच विलासच्या खुनाशी लावू शकतो ना? अर्जुन म्हणतो की नाही मिसेस सायली, अगदी थेट आपण असं नाही म्हणू शकत. आपण कोर्टाला या गोष्टीवरून हे सिद्ध करून देऊ नाही शकत की साक्षीनेच विलासचा खून केलाय, परंतु या सगळ्यातून आपण कोर्टाला हे सिद्ध करून देऊ शकतो की त्या दिवशी साक्षी शिकरे ही आश्रमामध्ये आली होती. बरं, कधीतरी साक्षी शिकरे आश्रमात आली होती आणि साक्षी शिकरे असा दावा करते की ती आश्रमात तिने पाऊलही ठेवलेला नाही कधी. त्यामुळे आपल्याला साक्षी शिकरेची ही चोरी पकडता येईल आणि आपण तिला इथे तोंडावर पाडू शकतो. सायली अर्जुनला म्हणते की मग आपण लगेचच जाऊयात का त्या दुकानामध्ये? अर्जुन म्हणतो की हो आपण जाऊयात. पहिल्यांदा आपण हा पुरावा एव्हिडन्स बॉक्समध्ये ठेवूयात. मग अर्जुन लगेचच एव्हिडन्स बॉक्समध्ये तो पुरावा ठेवतो. सायली म्हणते की सर, अजून काही भेटतंय का, आपण बघायचं का? कारण आता शेवटची 5 मिनिटं उरली आहेत. अर्जुन म्हणतो की हो, आपल्याला 5 मिनिटं सुद्धा दौडून चालणार नाही, आपण पुन्हा एकदा शोधाशोध करू. मिसेस सायली आणि चैतन्य, तुम्ही एक काम करा, तुम्ही आतमधल्या खोल्यांमध्ये बघा, मी इथली खोली चेक करतो. सायली, अर्जुन, चैतन्य पुन्हा एकदा शोधाशोध करायला लागतात, कारण शेवटचे 5 मिनिट सुद्धा त्यांना वेस्ट घालवायचे नसतात. तर आता अर्जुन जेव्हा शोधत असतो, अर्जुन जेव्हा विचार करत असतो, तेव्हा अर्जुनचं एका गोष्टीकडे लक्ष जातं आणि त्याला कुठेतरी काहीतरी सस्पिशियस दिसत असतं. त्यामुळे अर्जुन तिथे बघत असतो. तर मित्रांनो, अर्जुनला मे बी अजून दुसरा एक पुरावा तिथे सापडलाय. तर तो पुरावा काय असेल हे आपल्याला उद्याच्या भागामध्ये बघायला मिळेल. तर आपण उद्याच्या हायलाइट्समध्ये बघणार आहोत. अर्जुन, चैतन्य आणि सायलीला त्यांना हवे असतात ते पुरावे त्यांनी शोधलेले असतात आणि मग ते तिघेही बाहेर येतात. तर पोलीस लगेचच आता आश्रमाला पुन्हा एकदा टाळा लावतात आणि आश्रम सील करतात.
अर्जुन सायली आणि चैतन्याला सांगत असतो की आज आपल्याला ज्या काही गोष्टी सापडल्या त्या गोष्टींपैकी एकाचा जरी साक्षीचा त्या गोष्टीशी संबंध निघाला ना, तर आपल्याला ही गोष्ट सहज प्रूव्ह करता येईल की साक्षी इथे आली होती म्हणून. आता अर्जुन सायलीला काही चैन पडत नसतो. अर्जुन सायली दोघंही आता त्या प्रीतीज बुटीकमध्ये गेलेले असतात. अर्जुन आणि सायली तिथे गेल्यानंतर आता शोधाशोध आणि चौकशी करू लागतात. तर तिथे एक मुलगी असते. अर्जुन त्या मुलीला विचारतो की मला एक गोष्ट सांगा की 1.5 वर्षापूर्वी साक्षी शिकरे ही तुमची कस्टमर होती का, किंवा ती तुमच्या शॉपमध्ये येते का, किंवा 1.5 वर्षापूर्वी कधी ती तुमच्या शॉपमध्ये आली होती का. तेव्हा ती मुलगी घाबरते आणि तिला प्रश्न पडतो की हे मला अचानक असे का प्रश्न विचारताय आणि साक्षी शिकरेबद्दल का विचारताय. तर साक्षी शिकरेला मे बी ती जवळून ओळखत असावी, त्यामुळे ती एवढी घाबरलेली दाखवली आहे. ती घाबरली याचा अर्थ ती साक्षीला ओळखते आणि डायरेक्ट साक्षीबद्दल चौकशी का करताय असा तिला प्रश्न पडलेला असतो. तर मित्रांनो, जर आता ती मुलगी बोलली की हो साक्षी शिकरे प्रीतीज बुटीकमध्ये नेहमी येते आणि 1.5 वर्षापूर्वी सुद्धा ती आली होती, हे जर आता अर्जुन आणि सायलीला कळलं तर अर्जुन आणि सायलीकडे खूप मोठा पुरावा असेल हे सिद्ध करण्यासाठी की साक्षी शिकरे खुनाच्या रात्री आश्रमातच होती. कारण साक्षी शिकरेने आत्तापर्यंत कधीही एक गोष्ट मान्य केलेली नसते, ती म्हणजे ती हे कबूलच करायला तयार नसते की ती कधी आश्रमात गेली आहे म्हणून. आणि आता जर एवढा मोठा एव्हिडन्स जर अर्जुन आणि सायलीच्या हाती लागला तर अर्जुन आणि सायली कोर्टामध्ये सहज हे प्रूव्ह करू शकतात साक्षी खुनाच्या रात्री आश्रमात गेली होती. आणि त्यातून अजून एक गोष्ट अशी सॉल्व्ह होईल की साक्षी त्या केसमध्ये अडकेल आणि साक्षी केसमध्ये अडकल्यामुळे तिथे पुरावा भेटल्यामुळे ती केस अजून लांबली जाईल आणि मग मैपतने जो काही स्टे उठवला होता त्या जागेवरचा आणि त्या जागेवरचा स्टे आता पुन्हा एकदा आणण्यात येईल. अर्जुनला मैपतला चांगलंच तोंडावर पाडता येईल आणि आता जज साहेब सुद्धा मैपतची कुठलीही मदत करू शकणार नाही आणि स्टे आता आश्रमावर तसाच राहील आणि अर्जुन आणि सायलीचा आणि मधुभाऊंचा आश्रम त्यांच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही. सो फ्रेंड्स, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला आणि तुमचं आजच्या भागाबद्दलचं काय मत आहे हे आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.